आहात सुनीतराव वहिनींची तुमची भेट झाली का आणि आज काय काय प्रमोदराव रात्री सुनेत्रा वहिनी साहेब या बारामतीमधनं या ठिकाणी मध्यरात्री इथे आल्या आहे. पक्षाच्या संदर्भात त्यांची जी चर्चा झाली होती त्याप्रमाणे त्या इथे आलेल्या आहेत आणि अशा दुःखद प्रसंगी अजितदादा पवारांसंदर्भात काही जे प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाला बातम्या येतात तसं पाहिलं तर अजितदादा पवार हे एक एक मिनटं महत्त्वाचं समजत होते त्यांच्या आयुष्यातला आणि त्याच्यामुळं त्यांच्याच बरोबरीने राहणारा त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवारसुद्धा प्रत्येकाला मदत करणारं नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांना आयुष्यातला प्रत्येक वेळ समाजासाठी मार्गी लावायचा आहे. त्याच्या अनुषंगाने त्यांनी काल सावरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पक्षाने बोलवल्यानंतर इथे येण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असं म्हटलं जातं की एवढी काय घाई होती की शरद पवारांसारखे नेते स्पष्ट म्हणतात की मला तर काहीच कल्पना नाही, याचा अर्थ ते नाराजी व्यक्त करू पाहतात. म्हणजे कुटुंबातच कुठेतरी दुखडी आहे हे स्पष्टपणे आता समोर येतं. मला तसं वाटत नाही. त्या दिवशी म्हणजे काल मी त्या दिवशी काल पण मी त्या ठिकाणी होतो. ज्यावेळी राग सावरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ताबडतोब आदरणीय शरद पवार साहेबसुद्धा नीराच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यामुळे या पवार कुटुंबाला सतत कामामध्ये व्यस्त राहण्याची समाजाला सेवा करण्याची त्यांची पूर्वीपासूनची परंपरा आहे. आणि या ठिकाणी मला बोलत असताना आपल्याला एवढंच सांगायचे की दादांच्यावर जो प्रसंग आला त्या प्रसंगाच्या अनुषंगाने वहिनीला धीर देण्याचं काम माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्यांची मानसिकता नसताना सुद्धा पक्षाने सांगितल्यानंतर पक्षाशी विचारविनिमय केल्यानंतर वहिनी या मुंबईमध्ये आलेल्या आहेत आणि 3 दिवसाचा सावरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी 2 वाजता आज पक्षाची बैठक होते. त्या पक्षाच्या बैठकीमध्ये भुजबळ साहेबांनी आपल्या भाषणामध्ये आणि आपल्या वृत्तवाहिनीला सांगितलं आणि तटकरे साहेबसुद्धा त्या संदर्भात बोलले, प्रफुल्ल पटेल साहेबसुद्धा बोलले. आज या ठिकाणी आपल्याला एवढंच मला सांगितलं की ज्या मीडियामध्ये बातम्या उलटसुलट चालवल्या आहेत त्या बातम्यामध्ये जाण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार अजितदादा पवारांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या धर्मपत्नी करतात आणि त्या धर्मपत्नी करत असताना त्यांनासुद्धा समाजाची सेवा करायची आहे आणि पक्षाचा सुद्धा त्यांना आदेश लाखो कार्यकर्त्यांचा ज्या विनंत्या आहेत त्या त्यांना स्वीकारत असताना त्यांना यापुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे. अजित पवारांची शेवटपर्यंत इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत, एकत्रितरित्या आता समोर गेलं पाहिजे. असं असताना कुठंतरी आपलं नुकसान होऊ शकतं आणि मला वाटत नाही, मला तसं वाटत नाही आणि या विषयावर मी काय बोलणार नाही. परंतु आमचे नेते आहेत, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय भुजबळ साहेब आहेत, या संदर्भात त्यांच्या संदर्भात तिथे चर्चा झाली असेल. शरद पवार यांच्यासोबत पवार कुटुंबियांसोबत कोणत्याही पद्धतीची चर्चा झाली नाही घेतला असेल, त्यांना बैठका केल्या, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मी गेली 3-4 दिवस बारामतीमध्ये होतो. काल आम्ही संध्याकाळी उशिरा या तिकडनं निघालो. वहिनीसुद्धा मध्यरात्री या ठिकाणी आलेल्या आहेत आणि विचारविनिमय करण्यापेक्षा समाजाला दिशा देण्याचं काम जर माझा पक्ष करत असेल आणि मिनटं आम्हाला जर तो सार्थकी समाजासाठी लावायचा असेल तर त्याच्यात काही चुकीचं आणि वावगं नाही. कैलासवासी इंदिरा गांधी गेल्यानंतर स्वर्गीय राजीव गांधींनी सुद्धा शपथ घेतली होती की काळाची गरज होती आणि या ठिकाणी ठाणे महाराष्ट्र सर्व परिसरामधल्या लोकांनासुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये किंवा आम्हाला सर्वांना करायचं आहे. नाही, आता मला विचारायचं आहे की आज मला विचारायचं की शपथविधीचा जो सोहळा आहे तो साध्या पद्धतीने होईल, फार सार्वजनिक. काल भुजबळ साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आपल्याला त्याप्रमाणे 2 वाजता बैठक होईल. त्याच्यानंतर जो निर्णय घेणार आहे ते आमचे पक्षश्रेष्ठी घेतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार यासाठीचे काही व्हिडिओ समोर येत आहेत. पत्रकार परिषद झाल्यानंतर एकूणच हे व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामध्ये केवळ अजित पवार पुढे असताना दिसतात. अजितदादांच्या मनात जे आहे ते सर्व आमदारांच्याही मनात तेच आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात ते आहे. नियतीच्या मनात जर असेल तर तेही होईल. पण सर्वांच्या सुरू आहेत का? प्रयत्न सुरू आहेत. हे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलण्यापेक्षा या संदर्भातला सविस्तर आमचे नेते मंडळी या विषयावर बोलतील. शरद पवारांना अंधारात ठेवलं असं वाटत नाही? त्यांना अंधारात ठेवून अशा पद्धतीचा कोणाला? शरद पवारांना अंधारात ठेवून असा पवार साहेब, आदरणीय पवार साहेब मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काय भाष्य करणार नाही. परंतु सुनेत्राताई निघाले हा तुमच्या मीडियाने सर्व ठिकाणी दाखवलेला आहे. पक्षाची माझी नेते मंडळी काय बोलले हे आपल्याला माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांना आमची नेते मंडळी भेटली याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी वेळेत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मिनिटाला आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.